राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. करवीर वासनी महालक्ष्मीच्या मूर्तीवरील रासायनिक संवर्धन प्रक्रिया पूर्ण, आजपासून दर्शन सुरू. पावसाने मागील 1.5 महिन्यापासून उघडीप दिल्यामुळे नांदेड शहराला 3 दिवसाआड पाणी पुरवठा. परवा झालेल्या रेल्वे दुर्घटनेमुळे नांदेडातील काही रेल्वे रद्द, काहींच्या मार्गात बदल. जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाची आज बैठक. गणेशोत्सव मंडळांना 10 दिवसासाठी देणाऱ्या विजेच्या दरामध्ये प्रति युनिट 50 पैशांनी वाढ. आता बातमीपत्र विस्ताराने. करवीर वासिनी महालक्ष्मीच्या मूर्तीवरील रासायनिक संवर्धन प्रक्रिया पार पडल्यानंतर आज मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्यासाठी मंदिर प्रशासनाने 2 विशेष पुजाऱ्यांची नेमणूक केली असून त्यांना पूजेसंदर्भातील अधिकार देण्यात आले आहेत. रासायनिक संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच्या महालक्ष्मीच्या मूर्तीला नवी चमक मिळाली आहे. मागील 15 दिवसापासून या रासायनिक संवर्धन प्रक्रियेमुळे महालक्ष्मीचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद होतं. अखेर आज दुपारनंतर ते भाविकांना दर्शनासाठी खुलं होणार आहे. शहरातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांचा निवाडा लावण्यासाठी महापालिकेचे महापौर शैलजा किशोर स्वामी व आयुक्त सुशील खोडवेकर यांनी नगरसेवक व अधिकाऱ्यांची बुधवारी तब्बल 7 तास मॅरेथॉन बैठक घेऊन विस्तृत चर्चेअंती अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. पावसाने मागील 1.5 महिन्यापासून उघडीप दिली आहे. 2 दिवसापासून होत असलेल्या रिमझिम पावसाने मात्र भूजल पाणी पातळीत अथवा धरणाच्या पाणी पातळीवर कोणताच परिणाम झाला नाही. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी जलाशयाची पाणी पातळी दिवसेंदिवस खालावत जात असल्याने धरणात केवळ 12% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे नांदेडकरांना दररोज पाणी पुरवठा होणे शक्य नाही. त्यामुळे बुधवारी घेण्यात आलेल्या या विशेष बैठकीमध्ये नांदेड शहराला 3 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्याचबरोबर शहरातील विविध भागात सुरू असलेल्या बीएसयूपीच्या घरकुल बांधकामांना गती देऊन येणाऱ्या 2 महिन्यात घरकुलाची कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही आयुक्त खोडवेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नांदेड शहर हागणदारी मुक्त करण्यासाठी महापालिकेचे नगरसेवक आणि अधिकारी यांना शनिवारी शहरात विशेष सर्वेक्षण करणार असून या दिवशी शहरातील विविध प्रभागात फिरून ज्या नागरिकांना शौचालय नाहीत व त्यांना शासनाच्या कोणत्याच योजनेतून शौचालय मिळाले नाहीत अशा प्रत्येक प्रभागातून 100 घरांची यादी करून त्यांना स्वच्छ भारत योजनेअंतर्गत शौचालय बांधून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाच्या गतिमानतेसाठी पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण यासाठी असलेल्या विभागाचे विभाजन करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी घेण्यात आलेल्या या बैठकीमध्ये शहरातील विविध समस्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. या बैठकीला महापौर शैलजा स्वामी, उपमहापौर शफी कुरेशी, आयुक्त खोडवेकर, उपायुक्त रत्नाकर वाघमारे, माजी सभापती किशोर स्वामी, नगरसेवक किशोर भवरे, रजिया बेगम आदींचा यावेळी समावेश होता. खांडवा इटारसी दरम्यान हरदा मध्य प्रदेश येथे मंगळवारी 4 ऑगस्ट रोजी मध्यरात्री कुर्ला वाराणसी एक्सप्रेस 11071 आणि कुर्ला एक्सप्रेस गाडी नंबर 13201 च्या झालेल्या दुर्घटनेमुळे काही गाड्यात बदल करण्यात आला आहे. रद्द करण्यात आलेल्या गाड्या पुढील प्रमाणे आहेत. गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी सुटणारी नांदेड श्री गंगानगर 12485 ही गाडी रद्द करण्यात आली आहे. तर बुधवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी सोडण्यात येणारी हैदराबाद अजमेर एक्सप्रेस 12720 आणि अजमेर हैदराबाद एक्सप्रेस 12719 रद्द करण्यात आली आहे. शनिवारी सुटणारी श्री गंगानगर नांदेड एक्सप्रेस 12486 रद्द करण्यात आली आहे. तर काही रेल्वेच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. बुधवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी सुटणारी अमृतसर नांदेड सचखंड 12716 एक्सप्रेस तिच्या मूळ मार्गात इटारसी खांडवा मनमाडऐवजी आता तिच्या बदललेल्या मार्गाने इटारसी नागपूर भुसावळ या मार्गाने धावेल. ही गाडी तिच्या नियमित वेळेवर सुटेल. गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी सुटणारी नांदेड अमृतसर सचखंड 12715 एक्सप्रेस गाडी तिच्या मूळ मार्ग मनमाड खांडवा इटारसी ऐवजी आता तिच्या बदललेल्या मार्गाने म्हणजे मनमाड जळगाव सुरत कोटा आणि मथुरा मार्गे धावेल. ही गाडी आता सकाळी 9:30 वाजता ऐवजी रात्री 11:15 वाजता सुटेल.
वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र राहा. नमस्कार लाईव्हचे सकाळचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. फ्लावर सोबत चॉकलेटचा सेल. हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट. डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाची आज 6 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक होत आहे. महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, सरचिटणीस अशोक थोल यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नावर चर्चा होणार आहे. महासंघाशी संलग्न ग्रामसेवक संघटना, परिचारिका संघटना, परिचर संघटना, अंगणवाडी पर्यवेक्षिका, लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना, अभियंता संघटना आदींची उपस्थिती यावेळी राहणार आहे. अगदी 1.5 महिन्यावर गणेश उत्सव येऊन ठेपलेला आहे. गणरायाची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत. गणेश उत्सवापूर्वी वेगवेगळ्या कारणामुळे हा उत्सव चर्चेचा विषय ठरला आहे. रस्त्यावरील मंडपावर न्यायालयाने घातलेली बंदी, लाऊडस्पीकरचा मर्यादित वापर, मूर्तीची उंची अशा नानाविध प्रश्नामुळे यंदाचा गणेश उत्सव वादाच्या भोवऱ्यात सापडला असतानाच गणेश उत्सव मंडळांना आता मोठा शॉक बसणार आहे. गणेश उत्सव मंडळांना 10 दिवसासाठी देणाऱ्या विजेच्या दरामध्ये प्रति युनिट 50 पैशांनी वाढ करण्यात येणार असून यामुळे मंडळांना वीज दर वाढीला सामोरे जावे लागणार आहे. गणेश उत्सव मंडळांना दरवर्षी बेस्ट उपक्रमाद्वारे वीज पुरवली जाते. यंदा या विजेच्या दरामध्ये 50 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. यामुळे गणेश उत्सव मंडळांना प्रति युनिट 4 रुपये 40 पैशाऐवजी 4 रुपये 90 पैसे द्यावे लागणार आहेत. याशिवाय वीज वापरासंबंधी इतर करही बेस्ट उपक्रमाद्वारे गणेश मंडळाकडून वसूल करण्यात येणार आहेत. याशिवाय यंदाच्या नव्या नियमानुसार गणेश उत्सव मंडळांना मंडपात वीज पुरवठ्यासाठी 10 दिवस आधी अर्ज द्यावा लागणार आहे. याशिवाय वीज पुरवठा देण्यासाठी बेस्ट उपक्रम एक आपत्कालीन वीज पुरवठा खिडकी योजना सुरू करणार आहे. त्यामध्ये केवळ मंडळाच्या संदर्भातील सूचना आणि निर्णय घेण्यात येणार आहे. या काळामध्ये वीज चोरी होण्याची शक्यता सर्वाधिक असते, त्यावरही केंद्र लक्ष ठेवणार आहे. या अर्जामध्ये गणेश उत्सव मंडळाचे नाव, पत्ता, वीज पुरवठा करण्याची वेळ आणि मुदत, मंडळातील पदाधिकाऱ्यांची माहिती, दूरध्वनी क्रमांक, मंडळाच्या बँक खात्याची माहिती आणि अनामत रक्कम बेस्टकडे जमा करावी लागणार आहे. गणेश उत्सवाच्या 10 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर विजेचा वापर होत असल्याने ही दरवाढ करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. विविध परवानग्या घेण्यासाठी मंडळांना खिशाला कात्री लावावी लागत असताना आता वीज दर वाढाचाही फटकाही गणेश मंडळांना बसणार आहे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा योजना लागू. हातमाग व्यवसायास मिळणार चालना, केंद्र शासनाचा निर्णय. साखरेची निर्यात वाढविण्यासाठी वस्तू विनिमय प्रणालीचा अवलंब. साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी बाबा भांड. विरळीत 14,000 शेतकऱ्यांनी उतरविला खरीप पीक विमा. आजचे वाढदिवस. दिलीप कंदकुर्ते, साई वैष्णव, काश्मीरा पाटील, रोमा पांडे, मिलिंद टोके, दर्शन जाधव, धम्मपाल गायकवाड, पराग कोलपकर, देवेंद्र कुमार मीना, भागवत गीते, श्रीकांत डोके, गौरव मालपाणी, गणेश पांढरे या सर्वांना वाद असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लाईव्ह तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. निधन वार्ता. प्रकाश विश्वनाथ सोळंके, विजयानंद रघुनाथराव महिंद्रकर, शांताबाई कल्यालाल शर्मा, सुनील मल्लिकार्जुन अप्पा अक्कलकोटे, दासराव गोविंदराव घोरपडे, व्यंकटराव गंगाराम आगलावे. आजचा सुविचार. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही. दिव्या भालेराव. नमस्कार लाईव्ह वाचक. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. करवीर वासनी महालक्ष्मीच्या मूर्तीवरील रासायनिक संवर्धन प्रक्रिया पूर्ण. आजपासून दर्शन सुरू. पावसाने मागील 1.5 महिन्यापासून उघडीप दिल्यामुळे नांदेड शहराला 3 दिवसाआड पाणी पुरवठा. परवा झालेल्या रेल्वे दुर्घटनेमुळे नांदेडातील काही रेल्वे रद्द, काहींच्या मार्गात बदल.
जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाची आज बैठक. गणेशोत्सव मंडळांना 10 दिवसासाठी देणाऱ्या विजेच्या दरामध्ये प्रति युनिट 50 पैशांनी वाढ. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.